दारूच्या वादातून घडलेली घटना नागपूरच्या इमामबाड़ा भागातून समोर आली आहे। कापला वस्ती आयसोलेशन हॉस्पिटल जवळ रात्री दारूच्या वादातून हिंसक घटना घडली। वादात आरोपींनी शुभम मंगल कोरी याच्या घराजवळ वडील आणि भावावर हल्ला केला, ज्यात वडील गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान मृत्यू झाला। पोलिसांनी तातडीने 3 आरोपींविरुद्ध कारवाई केली असून त्यापैकी 2 आरोपींना अटक झाली आहे आणि उर्वरित आरोपींचा तपास सुरू आहे। या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक जयंत पाटील यांनी दिली। इमामबाड़ाच्या हद्दीत कापला वस्ती येथे सदरची घटना घडलेली आहे। काल रात्री 10 वाजता सदरचा प्रकार घडला आहे। मयत इसम मंगल कोरी वय वर्ष 50 याची आणि त्यांच्या शेजारच्याची भांडणे चालू होती। आरोपी ही दारू पिऊन शिवीगाळ करत असल्याने यातील फिर्यादीने आरोपीला विचारणा केली असता आरोपी क्रमांक 2 आणि 3 तिघे आले आणि भांडणे करू लागले। त्याच वेळी आरोपीने त्याच्या हातातील लाकडाच्या दंडक्याने मयताला डोक्यावर वार केला आणि सदरचा मार डोक्यात लागल्यामुळे मयत गंभीर जखमी मयत झालेला आहे। सदर आरोपींना 2 तासात तात्काळ DCP झोनपूर यांच्या मार्गदर्शनाखाली कामगिरी करून अटक केलेला आहे व एक आरोपी पळून गेला होता, त्याला पण शोध घेऊन सकाळी अटक केलेली आहे। 3 आरोपी सदर गुन्ह्यातले अटक केलेले आहेत आणि पुढील कारवाई चालू आहे। लाकडी दांड्याने मारलेला दांडा हा आरोपीचाच होता। दोघांची घरे सेमसेम असल्यामुळे घरातूनच ते दांडा घेऊन आला आणि त्याने डोक्यात मारून मयत इसमात जखमी करून मर्डर केले। सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक करून आज रोजी कोर्टात हजर केलेलं होतं। सदर आरोपींना 3 दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे। पोलीस कस्टडीमध्ये त्यांचा आता तपास चालू आहे। नेक्स्ट इन्व्हेस्टिगेशन पुढे चालू आहे। तपासादरम्यान ज्या बाबी पुढे येतील त्याप्रमाणे पुढे तपास टाकून जातात। मृतकाचे नाव आहे मंगल कोरी वय वर्ष 50 हे मृतकाचे नाव आहे आणि आरोपी 3 पैकी रोहन कमलाकर चावरिया, त्याचाच भाऊ रोहित कमलाकर चावरिया आणि तिसरा आरोपी कुंदन देवीदास चव्हाण असे 3 आरोपी आहेत। मयत फिर्यादी आणि आरोपी हे शेजारी राहतात, एकाच वस्तीत राहतात। विशाल बांबडवार, नेशन सिटी न्यूज, नागपूर।